चालत असशील तर चाल, उद्या चाललो आम्ही तिघे सासा सुना. तिघ्या सासा सुना कोण व समोता बाई? बिंदू तर नाही आहे काय ना, ते तर तिच्या माहेरी आहे काय ना. तर ललिताना तुम्हीच तर आहे ना. येईन म्हणे बापा, आता काहीपर्यंत येते तर येईन ना. येईन ते संध्याकाळी वरी येईन, नाही तर उद्या येईन. तिला फोन केला ललितानं चाल म्हणून. आता आम्ही चाललो तर म्हटलं तिला घेऊन जावं, तर येईन म्हणे ते, येईन ते. आता काही येईन बसं होतं बाई, आता एवढी झाल पडायला लागली ना, आता येईन काय संध्याकाळच्या टायमाला? नाही येईन तर नाही येईन. तू चालतं काय सांग, आपण चाललो जाऊ. ललिता तू मी. माय नाही जमणार हो समोताबाई. माया इच्छा यायचा हेडमास्टरचा मोठा वाखा होते बापा खावाचा. कुठेही गेली ना तर भल्ली चिल्लावते, जातो जातो करते. पोराच्याच घरी जातो तर घनघन करते, तर मोठ्या मजबुरीनं जाऊ देते ते. मी नाही येत राहू दे. आता एका दिवसानं काय होते हो मंजुळा, उद्या जाऊ सकाळीच न जाऊ उद्या, आणि परवाच्या दिवशी वापस येऊन जाऊ. एका 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 रात्रीनं काय एक रातभर नाही करू शकत का? एका दोका सांजीचं नाही करू शकत का ते? घन करते समोताबाई, घन करते. हिंडणंच पाहिजे तुले, घुमणंच पाहिजे तुले, असेच करते. माहित नाही बा तसं मंजुळा. कुठे जातो म्हणलं तर पोरही म्हणते जाय, आणि हेही म्हणते जाय म्हणते, या म्हणते घुमून फिरून म्हणते. सगळ्याच्याच घरचं सारखं वातावरण नसते ना समोताबाई. आता मा घरी आम्ही दोघंच आहो बापा, तरी बी असे करते, मला रोकटोकच करते जाव येवाले कुठं बी. माणसाचा स्वभाव बापा. नको येऊ मग, आम्ही दोघीच जातो मग सासू सुना. आता बिंदू काय माहित आता काय कधी येते, उद्या येते का काय येते. आता ललिता आली म्हणजे करून ते फोन तिले. मी आली असती समोताबाई, आली असती मी. पाय ना पोरग असून ते तिकडे गेलं राहावाले. आता पोरग सून इथं राहिले असते तर मी नाही मोकळी राहिली असती काय? मला कुठेही जावं येवाले भेटलं असतं, सुनीनं करत राहिलो असतं. सून करत राहत होती. ते पाय पोरग म्हणते पोरग पाहिजे, पोरग ते पोरग त्या तिकडे जाऊन बसलं बायकोले घेऊन. आणि पोरगी आहे, पोरगी बी तिकडे जाऊन बसून. पोरगी तर म्हणत चला लग्न झालं तर तिच्या घरीच जाते, पण पोरग त्याच्या घरी गेलं, कोणत्या घरी गेलं तर कोणी नाही कामाचे हो समोताबाई. बुडा आणि बुडी बस. हो नाही तर काय हो मंजुळा, काय करतो आता बाई? आज लवकरच आली ना? काऊन दुकानात नाही आहे वाटते आता ग्राहक? नाही घेतल्या नवरात्राच्या साड्या साड्यानं, आता दिवाळीपर्यंत आता आराम आहे. आज लवकर आली. आता दिवाळीचं लागन आता अजून सीझन ललिताचं साडीचं. नाही हो ललिता, नवरात्रीच्या चांगल्या खपल्या असन. हो चांगल्याच खपल्या ना, नवरात्राच्या झाल्या खपल्या. ग्राहक आहे नाही तर काय तर आता बाई, ग्राहक आहे ना. एका दुका येतच राहतात बाया येतात ना, माणसं येतात जोडीनं साड्या घेवाले, कोणी ड्रेस घेवाले, कोणी अजून बारीक तुरीक सामान ठेवली मी ते घेवाले येतातच. पण आता बाई मग काय आली आतापासूनच घरी? आता 6 तर वाजले, आतापासूनच स्वयंपाक करून घे आली तर. आता स्वयंपाक करायला नाही आली आता बाई मी. या पाहून घे, धैर्य ऐकून नाही राहिला, आता बाहेरच पाहून राहिला. काल मस्त राहिला दुकानात, आज राहूनच नाही राहिला. आता ग्राहक पाहू काही आले पाहू. अजून त्या दिवसांनी होईन चाललं जाईन तर अजून फालतू ढुंडा. हा तर मग ठेवून त्याला खेळून तो घरी. मी तर बाहेरच बसली आता, राहू दे त्याला. हो पाहिजे आले. आणि बिंदू काही नाही आले का? झाल पडून वरी 6-6:30 वाजून राहिले तर यायचं अजून आले का? नाही ना, आलीच तर नाही ना. पाहत्या बाई आता बिंदू ताई बी माझ्यासंग गेम खेळून राहिल्या. मी त्या दिवशी रातच्यानं फोन केली तर येतो म्हणे, आजही केली तर येतो म्हणे संध्याकाळवर. आलेच नाही अजून. काय माहित बाई, मी काय सांगू. करून पाय फोन, येते का नाही येत तर आपण दोघीच चाललो जाऊ मग उद्या. नाही येईन ते तर हो जाऊ तर खरी. बिंदू ताईच्या यानं आवडू का आपण? घे याले पाहिजे, मी दुकानात जाऊन फोन लावतो बिंदू ताईले. हो सोड त्याला. ये रे बाबू, दे रे ये लवकर येजो बापा दुकानातून, नाही तर बसशील 9 वाजतोरी. हो ना आता बाई येतो ना. काहून रे, काहून पाय इकडे तिकडे एका जागी तू टिकत नाही का ते पाया? अरे दे रे, आता मी बाहेर बसले तू काय अंदर चालला? ये ललिता पाय हो मंजुळा, पाय कसा दाता काढते, पाय कसं मजा करू दे. माई मजा घेते. पाय तूच पाय एवढूच चटाक भर. हो तसं मोठा बाई त्याच्या मायच्या वाणी होईन ना, चालाक चतुर. मग बिंदू ताई बी आजकाल गेम खेळायला लागली माझ्या संग. साधी भोडी म्हणता चतुर होऊन राहिली माझ्या संग. राहू येतो, उद्या येतो, संध्याकाळी येतो. हा येऊनच जातो. बापा किती मले चको करून राहिले. नाही येवायचं तर सीधा सांगा, नाही बा नाही येणं होत मान, नाही येणं होत, मी नाही येत असं म्हणा. हो येतो म्हणते आणि मग वाट पाहायला लावते, मग येत नाही. आता बोलतोच आता बिंदू ताईले. आता बिंदू ताईले वाटून राहिलं असं का ललिताले माई किती गरज आहे बापा, किती गरज आहे. तर मला 10 वेळा फोन करते. माहीतपणात येऊन राहिल्या ते आता जोपर्यंत जेवढी मी गरज दाखवून राहिली, जेवढी मी बिंदू ताई करून बोलून राहिली, तर आता माहीतपणात येऊन राहिल्या. धीरे ते आता चालाकीपणा येऊन राहिली त्याच्या दिमागात बी. म्हटलं आल्या असत्या लवकर तर थोडासा सहारा झाला असता. जाऊ दे आता माय मी करतो आता जेवढी मेहनत करतो फक्त.
काही काम केलं ना काही तुटते का हात पाय मरते का माणूस काम केलं ना करतो मी आता त्याला सांगून देतो आता महिनाभर येऊच नका म्हणतो आता दिवाळीपर्यंत जाय तिकडे करतो मी माया मी काय करू नाही शकत पण थोडंसं चला अंगामध्ये मी आळशीपणा आणून घेतो म्हणून होय नाही तर फुर्ती दाखवली तर मी मनावर घेतलं तर मी नाही करू शकत मी करू शकतो उचलते बातच फोन उचलते कामच काय असेल तिथं आई बाबा आहे त्याची आणि परी आहेत ना ती आहे बस रिकाम्या बसल्या राहत असते तर त्याला मस्त जमलं तिथं आता इथं तरी कामच आहे उचलते का काय तर फोन काही उचलते का पाय फोनावर फोन करून राहिली हे ललिता आता जात होती आज आईनं आज बी मला रोखलं नको जाऊ हॅलो काय बिंदू ताई हॅलो 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 करता किती खालवता मला फोन करू करू हालून राहिली सगळी कालही फोन केली रातच्यानं मग सकाळीच बी केली हो येतो करताना बस माझ्या संग गेम खेळून राहिला का तुम्ही मी गेम बनवतो आणि तुम्ही तोच गेम माझ्या संग खेळून राहिला अहो ललिता काय सांगू तुले तसं नाही हो मी काही गेम नाही खेळत बापा मला नाही येत ते खेळतात गेम तर आईचं म्हणणं झालं का थांब म्हणते 2 दिवस आता 2 दिवस थांबच म्हणते आता माई आई मला रोखूनच राहिली ना थांब म्हणते तर मग आता मग आईचं नाही ऐकू का मी हा ऐका ना काय कोण म्हणते नको ऐका पण मला तर स्पष्ट सांगा तुम्ही बिंदू ते नाही येत मला मी हो येतो म्हणता आणि बस मग आज मी केवढी वाट पाहत बसली आल्याच नाही तुम्ही हा मग पहिले जेव्हा मी सकाळी फोन केला मग तेव्हाच काऊन नाही म्हटलं तुम्ही का नाही येणं होत माय नाही येत मी तुम्ही चालले जा आम्ही चाललो गेलो असतो वाट पाहिजे असते का तुमची वाली आजच गेलो असतो आम्ही उद्या सकाळी येऊन गेलो असतो आता ठीक आहे चालले जा ना तुम्ही उद्या चालले जा आता मी येईन आता 2-3 दिवसांनी चालले जा उद्या तुम्ही दोघेच चालले जा गेलतो ना मागच्या वर्षी पुढच्या वर्षी जाऊ आपण आता मी पुढच्या वर्षी येऊन जाईन ठीक आहे बिंदू ताई आता 2 दिवसांना नाही आता तुम्ही डायरेक्ट दिवाळीला ये जा दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी साफ सफाई फराळ विराळ सगळं झाल्यावर ये जा तुम्ही करतो मी हो ठीक आहे चल ठेवतो हो ठेवा बिंदू ताई ठेवा आता नाही करत मी फोन आता हो ठीक आहे नको करू शाईनी जास्त बोलायला लागली आता एवढी ऐकून घेणारी आहो काय मी साफसफाई फराळ झाल्यावर ये जा दिवाळीला तर गेली म्हणजे सांगतो तिला आता कसं राहते फोन करून घरी बोलावणं आणि कसं राहते ताने मारणं ताना मारला मला तिनं दिवाळीला येता डायरेक्ट म्हणून मी करतो भोळी भाडी दाखवण्याचा प्रयत्न पण हाव काय मी भोळी भाडी एवढी भोळी भाडी असं काय मी हिचं बोलणं ऐकून घेईन काय मी ताने मारणं उलट सीधं बोलणं ऐकून घेईन काय मी समजून घेतो पण ऐकूनही घेईन काय तर 2 दिवसानं जावं लागेल काजल काय म्हणता आता कर ना आता बसलीच राहशील का आता मी थैले स्वयंपाक घरात नेऊन ठेवले पुरं काळपूळ करून भरभर करून ठेव नाही तसेच ठेवशील थैले उद्या येऊन राहिली आई वहिन्या सगळ्या तो त्याचे येतपर्यंत तसेच नाही राहिले पाहिजे भरले थैले खाली करून ठेवून दे त्याच्यात बरोबर डब्यात काढून ठेवून दे करतो ना हो जेमतेम तर आलो बसू तर द्या 15 मिनिट आराम करू द्या बापा काऊन काय झालं ताप येऊन गेला काय पाहुणे येऊन राहिले म्हटलं तर ताप येऊन गेला का तुला नाही ना हो राकेशजी ताप गिप नाही आला थकले मी आता किती खरेदी इकडे जा तिकडे जा इकडे हे आण ते आण किती आता स्वयंपाक बी करायचा अजून माझा जीव घाबरला बापा असं वाटतं आता स्वयंपाक नाही करावं आणि मस्त झोपून जावं चुपचाप एवढी थकली मी पण काजल तू दिवसभर घरीच तर होती बा मग काय ना थकली तू आता 2च तर घंटे झाले ना आपण बाहेर गेलो होतो तर एवढी थकून गेली का 2च घंट्यानं काऊन तब्येत नाही का बरी नसेल तब्येत बरी तर उद्या सकाळी चाल पटकन दवाखान्यात बरी आहे तब्येत आता मी बाहेर निघत नाही मी एखाद दिवशी बाहेर निघली म्हणजे मग थकतो त्याच्यानं करतो ना थांबा ना आहे ना टाइम जेमतेम 8 वाजले लय टाइम आहे करतो मी भात करतो काय बनवायचं आहे भात ठेवून देतो भाजी पोळी झालं राहू दे मग आता थकली तू आता स्वयंपाक करू नको भात भाजी पोया काही करू नको आता खिचडी मांडून दे आणि त्याच्यावरतून मस्त जिरे मिरच्याची लसणाची साताडणी टाकून देतो बस आणि ते थैले खाली करून व्यवस्थित ठेवून दे स्वयंपाकाच्या नांदी नको लागू चल उठ आता जाय कर पटकन हो मी तशीच म्हणत होती खिचडीच म्हणून देतो म्हणत होती पण तुम्ही खान का नाही खान म्हणून मला पहिलेच घाबरून सुटली का आता स्वयंपाक कशी करू कडे मी एवढी थकली स्वयंपाकाला जीवन येऊन राहिला काम करायच्या पहिलेच घाबरतो काय फुर्तीनं काम करून घेवा तो होऊन जाते पहिलेच घाबरले ना ते काम होतच नाही मग तू उद्यासाठी ती घाबरली असेल मग वहिनी येते आई येते ती एवढं सगळं मी कशी करून याचं टेन्शन घेतलं काय बिमार पडून गेली काय टेन्शन घेऊन नाही करतो मी असं थोडी मी काही टेन्शन नाही घेतलं काही नाही आज थकली मी जराशी आता मनीषा ताईचे सासू सासरे सगळे आले होते तेव्हा केलं नव्हतं का मी केलंच होतं ना मग आई येईन बिंदू ताई ललिता ताई येईन तर काय 8 दिवस थोडे राहतील उद्या येतील 11-12 वाजता किती वाजता येते तर उद्या येतील दिवसभर राहतील चहा नाश्ता करावा लागेल मग रात्रीचा स्वयंपाक मग दिवसाचा चहा नाश्ता बस जेवण चालला जाते मग तर मला आरामच आहे ना मी नाही त्याच्यासाठी नाही घाबरली मी ते आज थकली म्हणून होय नाही तर
आता करणार नाही तर काय तर आले म्हणे मीच काय त्याला करतील काय तर. चल मग कर. ते थैली पहिले खिचडी मांडून दे आणि मग ते थैली खाली करून घे. हो चला. आई पाहिना आई जाऊन पाहिना झाला का स्वयंपाक तर वाट पटकन. व्हायचं आहे ना रे व्हायचं आहे. आता अर्धा घंटा झाला ती आली करून राहिली होते. मदन बी आला. काहून आई काही काम होतं का माया माई वाट पाहत होते काय? नाही नाही वाट गीत नाही पाहत होती. अशी मोहन म्हणते स्वयंपाक झाला का तर पाय वाढ तर म्हणून म्हणली व्हायचा आहे स्वयंपाक पाय मदन बी आला. आता तोही म्हणून म्हटलं स्वयंपाक झाला काय. हो आई झालं का स्वयंपाक? नाही ना आता अर्धा घंटाच झाला ती आली तर आता करते ते 9 वाजता तरी होऊन जाते करते. आज आता धैर्य घरीच होता मापाशी म्हणून मी त्यालाच पाहत बसले. मी काही कापली नाही ना भाजी ना काही नाही. आता काल तरी ते घेऊन गेली होती दुकानात तर मी भाज्या भुज्या काप करून ठेवली होती. चालते चालते उशीर पाशीर होतच राहते अर्धा घंटा 15 मिनिट काही फरक नाही पडत. झालं का ललिता? झालं स्वयंपाक वाढ मग. झालाय काय हो स्वयंपाक अर्ध्या घंट्यातच? बापा बापा कोणत्याच स्पीडनं बनवली मग. पोळ्या व्हायच्या आहे आता बाई. भात वरण कुकर मध्ये मांडून दिली आणि आलू गोबीची भाजी सातारून दिली. आता पोळ्या पीठ भिजून पोळ्या बाकी आहे. पोळ्या करतो आता. कर ना मग लवकर. इकडे काय आली मग गोष्टी सांगायला गोष्ट मी काही करशील मग काय गरम गरम टाकशील काय आमच्या तोंडावर जयाले? पा असं आहे यायचं. थंड्या पोळ्या दिल्या करून ठेवल्या तर म्हणते थंड्याच आहे. आता मग आता पाय आता म्हणजे तोंड आता काय बोलू आता बाई पहा बरं. हा थांब सवय त्याला चुप राह. करते ना मदन करते ना ते काऊन रे नस होतं निरा करते ते. थांब ना जरासा का ते गरम गरम पोळ्या देशील तर दिन तर काय गरम गरम तोंडात टाकशील का तू? हा थंडा तर करूनच टाकशील ना आपली बुद्धी तर लावशीलच ना. नाही आई आता म्हणते भाजी सातारलीच म्हणते तर इकडे काय आली बा. पोळ्या करून घे म्हणतो 5-10 मिनिट अजून आपण थांबू मग पोळ्या झाल्या तर मग जेवण आले बसू असं म्हणतो मी. हो ते बरोबर. कोणी लोक तसे ताव्यातून काढतात ना असे देतात पोळ्या खातात आणि तू म्हणतो 5-10 मिनिट आराम करून खाऊ. आता बाई सांगितलं सर ना उद्या आपण चाललो तर. अरे हो मोहन मदन मोहनचे बाबा ते गोष्ट सांगायची भुलली गड्या मी. पा उद्या आम्ही यवतमाळला चाललो दोघे जणी. यवतमाळले काय रे? काय काम पडलं तिथं जावाचं? अहो नवरात्र पाहिले नवरात्राच्या देव्या पाहिले जाऊ नाही काय. उद्या जातो मग रातच्यानं देव्या पाहून घेतो आणि परवाच्या दिवशी सकाळीच ना वापस येऊन जातो. दोघीच जातं का मग आई? आणि मग आमचा इकडे स्वयंपाक आणि ललिता तुझं साडीचं दुकान तशी तर भल्ली दुकान करतं. दुकान पण ठेवशील का मग उद्या? स्वयंपाक रात्रीचं करून घे जा तुम्ही. उद्या सकाळीचं तर आम्ही करूनच जाईन. रात्रीचं करून घे जा आणि दुसऱ्या दिवशीचं सकाळीचं करून घे जा. एक दिवस ऍडजस्टमेंट करून घे जा तुम्ही. मग आम्ही येतोच मग. आम्ही दोघीच जातो. आता कोणाला नेऊ? आता ते मंजुळाला म्हणली होती चालतं काय तर ते नाही म्हणे बाबा हेडमास्टरचा वाखा होते घन करते हेडमास्टर जाऊ देत नाही नको म्हणली. आम्ही दोघीच जाऊन येतो पाहून येतो. आणि हो धैर्याचे बाबा उद्याच्या दिवस साडीचं दुकान बंद ठेवा नाही. घुमाफिरासाठी एक दिवस काम बंद ठेवलं ना आपले तर खुशीसाठी तर काही होत नाही. एका दिवसानं काही बिघडणार नाही माया. पण मला देव्या पाहून एवढी खुशी भेटेल ना तर बस झालं. करोडो रुपयाची खुशी भेटेल मला देव्या पाहून. जा बा मग लुटा करोडो रुपये देव्या पाहून ना. जा करतो आम्ही पाहतो आम्ही आमचं.